लोकसभा निवडणुकीत बंपर यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांना आता विधानसभेतही आपलीच सत्ता येणार अशी स्वप्न पडू लागली आहेत। तशी त्यांच्यासाठी अगदीच प्रतिकूल परिस्थिती नसली तरी सत्ताधाऱ्यांना चितपट करण्यासाठी त्यांना मोठं आव्हान पेलावं लागणार आहे। मात्र जर उद्या सगळेच डावपेच यशस्वी ठरले आणि स्पष्ट बहुमतानं महाविकास आघाडी सत्तेवर आलीच तर मुख्यमंत्री कोण हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे। सर्वाधिक जागा लढवून सर्वाधिक आमदार निवडून आणण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसचे दोन नेते मुख्यमंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत खरे, पण त्यांच्या हायकमांडच्या मनात काही वेगळंच आहे। कोण असेल मवियाचा मुख्यमंत्री पदाचा खरा चेहरा जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। महाविकास आघाडीत विधानसभेसाठी जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे। महायुतीच्या तुलनेत आघाडीत जागा वाटपावरून फारसे वाद नाहीयेत। फक्त मुंबई व विदर्भातील काही मतदारसंघावरून उद्धव सेना व काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे। निवडणूक जाहीर झाली की हे वादही मिटतील व महायुतीच्या आधी आघाडीचे जागा वाटप व उमेदवार जाहीर होतील अशी तयारी तिन्ही पक्षांनी केली आहे। मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुती विरोधात समाजात रोष असल्यामुळे विधानसभेला काहीही झालं तरी आपलीच सत्ता येणार असे आडाखे महाविकास आघाडीनं बांधले आहेत। केवळ आडाखेच बांधलेले नाही तर उद्धव ठाकरे व शरद पवार यांना जनतेतून मिळणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेवर सत्ता मिळवण्याची रणनीतीही तिन्ही पक्षांनी तयार केली आहे। त्या दृष्टीनं त्यांचं कामही सुरू झालंय। लोकसभेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यानं विधानसभेच्या जागा वाटपातही काँग्रेसच मोठा भाऊ असेल हे उद्धव सेना व शरद पवार गटानंही मान्य केलं आहे। त्यानुसारच जागा वाटप होईल। मग सर्वाधिक आमदार आपलेच निवडून आले की मुख्यमंत्रीही आपलाच होणार असा आत्मविश्वास काँग्रेसचे नेते बोलून दाखवतायत। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात ही दोन नावं काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धेत आहेत। नाना पटोले हे आक्रमक नेते, एक ओबीसी चेहरा। जेव्हा देशात सगळीकडे भाजपची लाट होती तेव्हा त्याच भाजपच्या खासदारकीवर पाणी सोडून ते काँग्रेसमध्ये आले। त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी राज्यभर जोमानं कामही केलंय। पक्षातही गटबाजी संपवण्याचाही प्रयत्न केला। त्यांच्या कार्यकाळात काही नेते पक्ष सोडून गेले, पण काँग्रेसला परत आजचे दिन आणण्याचं श्रेयही नाना पटोले यांनाच जातं, हे नाकारून चालणार नाही। त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी ते आपल्या नावाची हायकमांडकडे लॉबिंग करताना दिसतायत। नुकत्याच एका पत्रकार परिषदेत तर नानांनी ही इच्छा व्यक्त केली आहे। भंडाऱ्याच्या भूमिपुत्र मुख्यमंत्री होणार असेल तर प्रफुल्ल पटेल यांनीही आशीर्वाद द्यावेत असं म्हणून त्यांनी भविष्यात गरज पडलीच तर अजित पवार गटाकडे मदतीची अपेक्षाही व्यक्त केली आहे। दुसरीकडे निष्ठावंत म्हणून विचार केला तर सध्या बाळासाहेब थोरात यांचं नाव पक्षात अग्रस्थानी येतं। शांत, संयमी व्यक्तिमत्व। एक दोनदा नव्हे तर तब्बल 7 वेळा संगमनेर या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले थोरात गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू नेते आहेत। आजवर त्यांना अनेकदा पक्षांतराच्या ऑफर आल्या असतील, पण काँग्रेसची विचारसरणी सोडून कुठेही जायचं नाही हे बाळासाहेबांनी मनोमन ठरवलं आहे। त्यामुळे पडत्या काळातही ते काँग्रेसच्या सोबतच राहिले। सहकार क्षेत्राचा त्यांचा दांगडा अभ्यास आहे। मतदारसंघात अनेक विकास कामं त्यांनी केली आहेत। त्यामुळे उद्या काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळालीच तर बाळासाहेब थोरातांचं नाव सर्वात पुढे असेल असं निष्ठावंत काँग्रेसचे नेते सांगतात। पृथ्वीराज चव्हाण यांचंही नाव 3ऱ्या क्रमांकावर येतं। मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असलेल्या पृथ्वीराज बाबांच्या नावालाही कुणाचा विरोध असू शकत नाही, पण काँग्रेसनं त्यांना एकदा संधी दिली होती, त्यामुळे आता थोरातांचंच पारडं जड वाटतंय। आता हा सर्व झाला जर तरचा खेळ। महाविकास आघाडीची सत्ता आली तर त्यांचे दोन्ही मित्र पक्ष असलेले उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या पक्षालाही मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेलेच आहेत ना। एक वेळ 3ऱ्या क्रमांकाच्या जागा लढवणाऱ्या शरद पवारांचे फारसे आमदार निवडून आले नाही तर ते या पदासाठी हट्ट करणार नाहीत। मात्र उद्धव ठाकरे यांचा अजूनही मुख्यमंत्री पदावर दावा आहेच। एकनाथ शिंदे यांनी पक्षात फूट पाडल्यानं अवघ्या 2.5 वर्षात ठाकरेंना खुर्चीवरून पाय उतार व्हावं लागलं। या अपमानाचा बदला घेण्यासाठी मी पुन्हा येईन अशी घोषणा नुकतीच त्यांनी दसरा मेळाव्यात केली। त्यांनी स्क्रीनवर आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं 5 वर्षांपूर्वीचं रेकॉर्डिंग दाखवून आपली महत्वाकांक्षाच परत एकदा जाहीर केली आहे। भाजपचे मनसुबे उधळून लावण्यासाठी ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करायला शरद पवार यांचीही काही हरकत नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय। उद्धव ठाकरेंनी तशी तयारीही सुरू केली आहे।
ऑगस्ट महिन्यात त्यांनी मुलगा आदित्यसह दिल्ली दौरा करून सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. प्रसंगी आम्हाला काँग्रेसपेक्षा कमी जागा द्या, पण मुख्यमंत्री पदासाठी माझ्याच नावाला संमती द्या, अशी गळ ठाकरेंनी राहुल गांधींकडे घातल्याचं सांगितलं जातं. दगाफटका करून ज्या भाजपनं महाविकास आघाडीचं सरकार घालवलं, त्यांच्या नाकावर टिच्चून मला पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय, यासाठी तुमची मदत लागणार आहे, असंही ठाकरेंनी त्यांना पटवून दिल्याचं सांगितलं जातं. आणि ठाकरेंचं हे म्हणणं गांधी परिवारानं मान्य केल्याची माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उद्या काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले तरी बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापेक्षा राहुल गांधी हे मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्याच नावाला पसंती देणार असल्याची माहिती दिल्लीतील वर्तुळातून मिळते आहे. प्रसंगी ठाकरेंचं पद 2.5 वर्षांसाठी असेल, नंतर काँग्रेसला दुसऱ्या टप्प्यात संधी मिळू शकेल. पण भाजपला धडा शिकवायचा असेल तर ज्या ठाकरेंना अपमानित करून खुर्चीवरून खाली उतरवलं, त्यांना पुन्हा सन्मानानं तिथं बसवायचं, यावर गांधी परिवारानं संमती दिल्याचं सांगितलं जातं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आघाडीची सत्ता आली तर कुणाला मिळू शकतं राज्याचं नेतृत्व करण्याची संधी? हे आम्हाला कमेंट्स मधून जरूर सांगा.